टोरेजचा 3 लाख मुंबईकरांना गंडा. मुंबईकरांच्या हजारो कोटींवर टोरेजचा डल्ला. मास्टरमाइंड युक्रेनचा, आरोपी रशियाचे. 2025 मधील सर्वात मोठा घोटाळा मुंबईत घडला आहे. झटपट श्रीमंत होण्याचा आमिष दाखवून टोरेस कंपनीने तब्बल 3 लाख मुंबईकरांना गंडा घातल्याचं समोर आलंय. तर फसवणुकीचा आकडा तब्बल 8 ते 10 हजार कोटींच्या घरात असण्याचा अंदाज आहे. मात्र फसवणुकीचं बिंग फुटताच विदेशात पळण्याच्या तयारीत असलेल्या कंपनीच्या 3 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. तर 2 आरोपींविरोधात लुकआउट नोटीस जारी केली. एवढंच नाही तर टोरेस घोटाळ्याचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन देखील समोर आलंय. ते नेमकं काय आहे ते पाहूया. टोरेसची मूळ कंपनी हन प्रायव्हेट लिमिटेड आहे. टोरेस ज्वेलरच्या नावानं 3 लाख मुंबईकरांना गंडा. संस्थापक जॉन कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवालेंकोचं युक्रेनमध्ये पलायन. मुख्य कार्यकारी अधिकारी तौफिक शेख आणि सीए अभिषेक गुप्ता फरार. उझबेकिस्तानची रहिवासी तानिया कासातोवा, रशियाची स्टोअर इन्चार्ज व्हॅलेंटिना गणेश कुमार आणि संचालक सर्वेश सुर्वेला पोलिसांनी अटक केली. टोरेसनं मुंबईकरांना गंडा घातल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. त्यामुळे टोरेसच्या संस्थापक सीओ आणि सीएच्या पोलीस कधी मुसक्या वळणार, याबरोबरच मुंबईकरांना कधी न्याय मिळणार याकडे लक्ष लागले. मयूर राणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.